छत्रपती संभाजी महाराजांना 1689 मध्ये औरंगजेबाच्या सैन्याने संगमेश्वर येथे पकडले. त्यावेळी ते सरदेसाई वाड्यात थांबले होते. नंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांना 40 दिवसासाठी कैद केले आणि त्यांचा छळ केला. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस कैदेत ठेवले आणि त्यांचा छळ केला. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दबावाला आणि छळाला शरण जाण्यास नकार दिला. औरंगजेबाने त्यांना धर्म बदलाला असं सांगितलं, पण त्यांनी धर्म बदलण्यास आणि औरंगजेबाच्या अधीन होण्यास नकार दिला. 1687 मध्ये वाई प्रांताच्या परिसरात झालेल्या एका महत्त्वपूर्ण लढाईत हंबीररावांनी मुघल सेनापती सर्जा खानचा पराभव केला. चकमकीनंतर तोफेचा गोळा हंबीररावावर आदळला आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा संभाजी महाराजांना कळाली, ते खूप दुःखी झाले, कारण हंबीरराव मोहिते हे केवळ सेनापती नसून छत्रपती संभाजी महाराजांचे मामा होते. हंबीर मामा गेले याचं संभाजी महाराजांना खूप दुःख झाले होते. यानंतर काही मराठा सरदार छत्रपती संभाजी महाराजांना सोडून औरंगजेबाला जाऊन मिळाले. एक एक करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची आणि स्वराज्याची साथ सोडली होती. नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी संगमेश्वर येथे एक बैठक आयोजित केली. त्यांनी त्यांच्या सरदारांना कोकणात संगमेश्वर येथे बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीचे मुख्य कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे होते आणि ते आपल्या सरदारांच्या मदतीने घेऊ इच्छित होते. संगमेश्वर हे एक सुरक्षित ठिकाण होते आणि त्यामुळे त्यांनी तेथे बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यात स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि विस्तारासाठी उपाययोजनांचा समावेश होता. छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे आहे हे त्यांच्या जवळच्यांनीच औरंगजेबाला सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने हे काम मुकरब खान या आपल्या विश्वासू सरदारावर सोपवले. मुकरब खानाला छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश देण्यात आले. मुकरब खानाने निवडक आणि अनुभवी अशा सुमारे 2000 सैनिकांची तुकडी तयार केली. या तुकडीत घोडदळ आणि पायदळ यांचा समावेश होता. या सैनिकांना शस्त्र आणि युद्ध साहित्याने सज्ज केले होते. या लढाईत मराठा सैनिकांनी खूप प्रयत्न केले, पण छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात औरंगजेबाच्या सैन्याला यश आले आणि त्यांना कैद करण्यात आले. मुकरब खानने त्यांना अकलूज येथे नेले, जिथे औरंगजेब होता. त्यांच्या पकडण्याची बातमी मिळताच औरंगजेब खुश झाला. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश औरंगजेबाकडे कैद झाले. संभाजी महाराजांना अत्यंत क्रूर छळ करण्यात आला. त्यांची त्वचा सोलण्यात आली, त्यांची जीभ कापण्यात आली, नंतर नखे मुळापासून उपटण्यात आली. 40 दिवस चाललेल्या क्रूर छळाचा शेवट 11 मार्च 1689 रोजी झाला, जेव्हा मुघल सम्राटाने संभाजीराजे यांना मृत्यूदंड दिला. छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले, पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा ज्योताजी केसकर यांनी केला. पुढे जाऊन आप्पाशास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला, पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.